गुड मॉर्निंग. ऑल क्लिअर? एकदा सांगा. आवाज येतोय सर्वांना? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. रणजित पाटील, ओके का सगळं? एकदा कळवा, आपण स्टार्ट करू. धन्यवाद. गीता गरुड मॅडम म्हणतात ओके. चला, लेट झाला तब्बल 23 मिनिट. दिलीप ढोले, गुड मॉर्निंग. काल आपण लसाई मसाई पाहत होतो. लसाईमध्ये आपण पाहिली कालची पद्धत, अशी लहानात लहान संख्या शोधा. आणि आपल्याला समजलं की लहानात लहान म्हणल्यानंतर लसावी काढायचा आहे, मोठ्यात मोठी म्हणल्यानंतर मसावी काढायचा. प्रश्न कसा आहे त्यावर डिपेंड आपला आन्सर असणार आहे. त्यामध्ये अजून एक पद्धत आपली बाकी आहे. काल आपण पाहिलं की लहानात लहान संख्या काढताना प्रत्येक वेळेस जी बाकी होती ती समान उरू लागली, बरोबर नाही? समजा एका संख्येला 10, 12, 15 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळेस 4 बाकी होते. तुम्ही 4 वजा करू लागले, तुम्हाला उत्तर येऊ लागलं, लसावी काढू लागले किंवा पर्यायातून शोधू लागले. परंतु आता मी जे देणार आहे उदाहरण, अशी लहानात लहान संख्या शोधायची की जिला समजा त्या संख्येने भाग दिल्या प्रत्येक वेळेस अलग बाकी उरते, 5, 7, 12 अशी बाकी उरते. तर कसं करायचं त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. ठीक आहे, चला मग प्रश्न लिहा. अशी लहानात लहान संख्या शोधा. अशी लहानात लहान संख्या शोधा. पहिलं उदाहरण आहे, डिटेल लिहितो. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते. 12 ने भागल्यास बाकी 7 उरते. 12 ने भागल्यास बाकी 7 उरते. 15 ने भागल्यास बाकी 10 उरते. 15 ने भागल्यास बाकी 10 उरते. 15 ने भागल्यास बाकी 10 उरते. व 18 ने भागल्यास बाकी 13 उरते. व 18 ने भागल्यास बाकी 13 उरते. तर ती संख्या शोधायची आपल्याला. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते. 15 ने भागल्यास बाकी 10 उरते. आणि 18 ने भागल्यास बाकी 13 उरते. बाकीच्यांना दिसायले सर्वांना? प्रफुल्ल सर दिसत नाही म्हणतायत. काय दिसत नाही? वरचा भाग फक्त दिसत नाही का पूर्ण दिसत नाही? कळवा एकदा. वरचा भाग दिसत नाही. ओके, आता वाच तुम्ही. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला जाधव सुरेश म्हणतायत 175. सागर कोल्हे, विनोद फुलपगार 185 म्हणतायत. हे 175 म्हणतायत. पहा या टाईपचा प्रश्न आल्यास कसा सोडवायचा. गीता गरुड मॅडम, करेक्ट. पहिल्यांदा लक्ष द्यायला सोडवण्याची पद्धत. याला सोडवण्याची पद्धत अशी आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा. संख्या लहानात लहान आहे म्हणजे आपल्याला इथं काढायचं आहे लसावी. मग कशाचा लसावी? संख्या बघा, 12 ने, 15 ने आणि 18 ने, म्हणून 12, 15, 18 चा लसावी काढायचा. 12, 15, 18 चा लसावी काढायचा. तुमच्या हिशोबाने काढा. लसावी कसा काढायचा हे तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे? इथे एकक स्थानी 5 आहेत. भाग जाण्यासाठी 15 ने भाग जायचा असेल तर 0 पाहिजे. मग 18च्या पाड्यात 18 पंच 90 येतात, पण 90 ला 15 ने भाग जात नाही. 15 ने जातो पण 12 ने जात नाही.
मग 18 180 ला सगळ्यांनी भाग जातो, याचा लसावी किती आला 180. ज्याला बी लसावी आला 12 15 18चा लसावी काल परवा तेरवा तिन्ही दिवस पास शिकवलाय आपण कसा काढायचा, बरोबर आहे का नाही, फास्ट पद्धतीनं. मग आता 180 लसावी आहे, तर जी काही बाकी आहे प्रत्येक वेळेस अलग अलग उरायली. आपलं उत्तर काय 180 नाहीये का, कारण 180 ही अशी संख्या आहे 12 15 आणि 18 भाग जाणारी, जिला कंप्लीट भाग जातो, म्हणजे निशेष भाग जातो, निशेष. मग आपल्याला निशेष भाग जाणार नाही पाहिजे, तर 12 भागल्या 7 उरले पाहिजे, 15 भागल्या 10 उरले पाहिजे आणि 18 भागल्या 13 उरले पाहिजे. काय करायचं, पहिलं उदाहरण आहे म्हणून सांगायचं. बघा, संख्या दिलेली आहे, बाकी दिलेली आहे, वजा बाकी करा. 12 तून 7 गेले 5 उरले, 15 तून 10 गेले 5 उरले आणि 18 तून 13 गेले 5 उरले. जो फरक आहे या दोघांमधला, बाकी आणि त्या संख्या, तो फरक समान येतो, समान. तो फरक कितीचा येतो, 5चा फरक आलेला आहे का नाही पाहून घ्या पटकन, बरोबर आहे का नाही. शेवटी फक्त काय बघायचंय की संख्या आणि बाकी जेव्हा अलग अलग आहे, बाकी जेव्हा एकच आहे तेव्हा तर तुम्हाला लोडच आलं नाही, डायरेक्ट तुम्ही प्लस केले, कालच पाहिलं तुम्ही. आता बाकी वेगळं, हे बाकीचा कार्यक्रम आहे, रिमाइंडर आहे समजा हे. परंतु 12 ने भागल्यास 7 बाकी उरते, म्हणजे फरक या दोघांमधला काढायचा. 12 आणि 7 कितीचा फरक आहे, 5चा. 15 आणि 10 5चा फरक आहे. 18 आणि 13 5चा फरक. हा फरक तुम्हाला वजा करायचा आहे आलेल्या लसावी मधून. 180 मायनस 5 उत्तर येते 175, बरोबर. हे तुमचं फायनल आन्सर असेल. हे तुमचं फायनल आन्सर असेल का, कारण 175 ला आता तुम्ही 12 न भागा नाही तर 15 न भागा नाही तर 18 न भागा. तुम्हाला टॅरी करण्यासाठी आपण 15 न भाग देऊ. बघा आता 175 ला 15 ने भाग दिला, 15 एक 15 उरले 2, 25 झाले. 15 एक 15, 25 मधून 15 गेले 10 उरले. 15 न भागल्या किती उरली बाकी, बघा 10 उरली. भागाकार किती आला 11, ते महत्वाचं नाही आपल्यासाठी. बाकी आता 175 ही अशी संख्या आहे, या संख्येला 12 15 18 ने भागल्यास अनुक्रमे 7 10 आणि 13 बाकी उरते. तुम्ही भाग देऊन पहा. 185 नाही लिहू शकत आपण, ठीक आहे, म्हणून 175 लिहायचं. मग आता ऑप्शन कट असल्यावर काय करावं लागेल तुम्हाला, पहिले लसावी तर काढावंच लागेल 12 15 18चा, ऑप्शन कट जरी जायचं असलं, बरोबर आहे. समजा पर्यायात 180 होतं, पण 180 ला कंप्लीट भाग जातो, हा लसावी आहे. जो फरक आहे तो दिसताच कळतंय आपल्याला, याच्यातला 5चा फरक आहे. मग 180 तून 5 वजा केलेले जिथं कुठं असतील ते तुमचं काय असेल, आन्सर असणार आहे, बरोबर आहे. ते तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. फार सोपं आहे, ज्याला लसावी काढता येतो त्याच्यासाठी काहीच अवघड नाही. जो समान फरक यायला आहे, तो समान फरक आपल्याला मायनस करायचा आहे आणि तो फरक समानच येतो, काळजी करू नका. नेक्स्ट, आय होप लक्षात आला असेल. पहिलं उदाहरण आहे, डिटेल सांगणं काम होतं, मी सांगितलेलं. आता लसावी कोणी काढून दाखवा म्हणलं तर मग परत वेळ जाईल. 12 15 18चा लसावी भागाकार पद्धतीने काढ भैया, तू जाऊ दे, बरोबर आहे. 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, बरोबर आहे. पुन्हा 2 न भाग जाते, बे दोन्ही 4, 5 ला 5, बेत्रिक 6, पुन्हा भाग जात नाही, मग कर गुणाकार. 3 5 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60 आणि 60 त्रिक 180, बरोबर आहे का नाही. का आला या सगळ्याचा गुणाकार किती आला, 180 आला, म्हणजे लसावी याचा 180. तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवायचे तुमच्या मनावर आहे, डायरेक्ट सोडवलं तर फार बेटर होईल. नेक्स्ट, आता दुसरा प्रश्न लिहा. दुसरा लिहा, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 15 ने भाग दिल्यास, 15 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 15 ने भागल्यास बाकी 5 उरते. दुसरं लिहा, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते. 21 ने भागल्यास बाकी 11 उरते. 21 ने भागल्यास बाकी 11 उरते. व 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. तर आपल्याला विचारलंय अशी लहानात लहान संख्या कोणती आहे जिला या संख्याने भागल्यावर अशी बाकी उरते, शोधा. प्रश्न संपलेला आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते व 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. रणजित पाटील म्हणतायत 410. बर, त्याचा अर्थ लसावी फास्ट मध्ये आलेला आहे त्यांचा. विनोद फुलपगार करेक्ट. प्रतीक्षा वेखंडे
राईट. भुरके मॅडम, गीता गरुड, भुजंग पवार, लहू भुमरे. 410 410 करेक्ट आहे. पहा 15, 21 आणि 28चा लसावी. ज्या संख्या दिसायल्यात ह्या यांचा काय काढायचा? लसावी. मग यांचा लसावी आपल्याला शोधायचा आहे. चला 15चे अवयव पाडतो मी या ठिकाणी. 3 5 15. 21चे अवयव 3 7 21 किंवा 7 त्रिक 21 आणि 28चे अवयव आहेत 4 7 28. बरोबर आहे. पहिल्यांदा तिघांमध्ये काही कॉमन आहे का पहा. नाहीये. मग तुमचा आन्सर असणार आहे दोघांमध्ये कॉमन. 3 3 पैकी एक 3 घ्या. ह्या 7 पैकी एक 7 घ्या आणि 5 4 ला कोणी सोबती नाही म्हणल्या 5 4 जशास तसे घ्या. आणि उत्तर पहा. 5 चोक 20 आणि 7 त्रिक 21 म्हणजे उत्तर आला याचा गुणाकार 420. करून पहा पटकन. 3 गुणिले 7 गुणिले 5 गुणिले 4. बरोबर आहे. लसावी काढताना आपण दोघांमधले बी सामायिक घेऊ शकतो. मसावी म्हणल्यावर याचा एक आला असता कारण काहीच तिघांमध्ये सामायिक नाही. SCF LCM मात्र या पद्धतीने आला पाहिजे. 3 7 5 4 चा गुणाकार 420 म्हणून लिहा 15 21 28 चा लसावी किती रे? 420 आहे. मग लसावी आता एकदा आपल्याला मिळाला. लसावी म्हणजे अशी संख्या असते जिला या संख्येने निशेष भाग जातो. आपल्याला निशेष भाग जाणारी पाहिजे का? नाही. अशी बाकी उरली पाहिजे. म्हणून 420 मधून बाकी वजा करण्यापेक्षा बाकी आणि संख्या या दोघांमधला फरक कितीचा आहे? फरक बघा 10चा आहे. बरोबर आहे. 21 11 10 28 18 10चा फरक आहे. तो फरक मायनस करायचा. म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल 410. फायनल आन्सर काय असेल? 410. शुभांगी मॅडम, दिलीप ढोणे, जाधव सुरेश, अर्जुन हंडगे करेक्ट आहे. 410. 15 21 28 चा लसावी 420. त्याच्यातून वजा केले 10. 10 कसे आले सांगा? संख्या आणि बाकी मधला डिफरन्स होता. झालंय सर्वांचं लिहिलंय? लक्षात यायले? दुसरं उदाहरण पाहू मग. शेवटचे लिहा. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 12 16 8 12 16 ने भागल्यास बरोबर आहे अनुक्रमे 4 8 व 12 फुले उरतात. 4 8 व 12 उरतात. 4 8 आणि 12 उरतात. तर ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या कोणती आहे? पर्याय लिहा. 48 52 58 44. ऑप्शन राईट. गीता गरुड, जाधव सुरेश, बालाजी बोंगाने, भुरके मॅडम, बोबडे मॅडमचा राईट आहे. आदिनाथ फेगडे, अर्जुन, विजय कुमार सोळंके राईट. आत्री गोंगे राईट आहे तुमचं. सोखट संदीप. पहा लक्ष द्या. आता 2 उदाहरणं मी तुम्हाला डिटेल सांगितले. आता तुम्ही पर्यायकडे कशा फास्ट जाऊ शकता. मी इतक्या वेळ ऑप्शन दिलं नव्हतं. आता तुम्हाला ऑप्शन बी दिलंय आणि ऑप्शन मधून किती फास्ट शोधता येते ते बघा. कन्सेप्ट आता कळाली असेल तर तुम्ही ऑप्शन मधून कसं शोधू शकता पहा. तुम्हाला फक्त काय करायचंय 8 12 16 बाकी अलग अलग दिली. फरक काढायचा आहे. 8 मधून 4 गेले 4. फरक कितीचा आहे? 4चा. तुम्ही सांगा फरक काय करता तुम्ही? लसावी मधून फरक काय करता? मायनस करता आणि मग उत्तर सांगता. राईट ना? फरक तुम्ही मायनस करता आणि मग उत्तर सांगता. राईट आहे? ओके. मग मायनस करता आणि उत्तर सांगता. मग उत्तर ऑलरेडी दिलेला असेल तर प्लस करा. उत्तर ऑलरेडी दिलेला असेल तर काय करा? प्लस करा. म्हणजे तुम्हाला लसावी मिळेल. प्लस केल्यानंतर ज्याला भाग जाईल या संख्यांनी ते तुमचं काय असेल? आन्सर असेल. बाकी समान 4 आली. याच्यात 4 प्लस केल्या किती होतात रे? 48. याच्यात 4 प्लस केल्या 62. याच्यात 4 प्लस केल्या 56. याच्यात 4 प्लस केल्या 52. आता हे तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे आन्सर कोणतं तुम्हाला सांगतोय. आता सांगा 8 ने 12 ने आणि 16 ने भाग गेला पाहिजे अशी संख्या पर्यायातली सांगा. 8 ने 52 ला भाग जात नाही. 8 ने 56 ला जातो. 12 ने जात नाही. 16 ने भाग 62 ला जात नाही. 8 ने बी जात नाही. पण 8 सखा 48. 12 पंचे 60. सॉरी 12 चोक 48 आणि 16 त्रिक 48. चालाय की नाही चालाय? ऑप्शन नंबर 4 ला चालाय. म्हणून ऑप्शन नंबर 4 44 हे उत्तर बरोबर आहे.
आतापर्यंतची मागची उदाहरणं सुद्धा पर्याय दिले असते तुम्हाला. 175 पहिल्या याच्यात पर्याय दिलता, बरोबर आहे. त्याच्यात तुम्ही काय काय प्लस करणार, जो समान फरक यायला 5 तो प्लस करायचा, म्हणजे पर्यायात भेटतात 180. 180 ला सगळ्यांना भाग चाललाय, मग 175 उत्तर बरोबर. तो समान फरक जो आहे तो पर्यायामध्ये ऍड करायचा तुम्ही, ऍड. आणि नंतर येणं पटकन भाग देऊन बघायचा, म्हणजे ना तुम्हाला याचा लसावी काढावा लागते, ना तुम्हाला याचं काहीच काढायची गरज. आणि ज्याला लसावी फास्ट सोडवता येते त्याला काही अडचण नाही. 8, 12, 16चा लसावी फास्ट. 16चा पाडा म्हणा, मोठी संख्या लसावी मानली. 8 ने 16ला भाग जातो, याचा पत्ता कट. 16 दोन्ही 32, 32 ला भाग जात नाही. 16 त्रिक 48, 12 ने जातो, 16 ने जातो, 8 ने जातो. मग 48 मधून फरक कितीचा आहे, 4चा. वजा केला तरी उत्तर तेच येणार आहे, 44. ठीक आहे. जो भी समान फरक आहे तो जर पर्याय तुम्ही मिक्स केला तर एका सेकंदात तुम्ही येणं भाग जाणारी संख्या शोधू शकता, मला असं वाटतंय. ठीक आहे, धन्यवाद. लहू लसावी फक्त काढता येणं गरजेचं आहे. 3 उदाहरणं झाले. ही टाईप तुमच्या लक्षात आली असेल, बरोबर आहे. तुमच्याजवळ जी बुक आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न आला तर आता तुम्हाला यायला पाहिजे. नेक्स्ट, मी दोन्हीनं सांगितलं पर्याय कट कसं जायचं वगैरे वगैरे. आता लिहा मोठ्यात मोठी. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. अशी मोठ्यात मोठी, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. संख्या शोधा की जिला अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिला किंवा जिने, जिला नाही, जिने 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 लिहा. जिने 76, 100 व 112. 76, 100 व 112. 76, 100 व 112 ला भाग दिल्यास, ला भाग दिल्यास प्रत्येक वेळी 4 बाकी उरते. प्रत्येक वेळी 4 बाकी उरते. 4 बाकी उरते. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिने 76, 100 व 112 ला भाग दिल्यास प्रत्येक वेळी 4 बाकी उरते. प्रत्येक वेळी 4 बाकी उरते. आलंय. जाधव सुरेश, नामदेव बादाड, लहू, विजय कुमार, प्रतीक्षा मॅडम करेक्ट आहे. बोबडे मॅडम पहा. असा प्रश्न जर आला तर तुम्हाला पहिले लक्षात ठेवायचे, मोठ्यात मोठी संख्या म्हणल्यावर आपल्याला काय काढावं लागेल, मसावी. लहानात लहान म्हणले आपण लसावी काढला, आता आपल्याला काय काढायचं आहे, मसावी. एवढं तर क्लिअर झालं असेल सर्वांचं. मोठ्यात मोठी संख्या शोधायची म्हणजे मसावी काढायचं. मात्र मसावी कशाचा काढता हे उगच दिले त्यांनी. प्रत्येक वेळेस 4 बाकी उरते तर 4 बाकी पहिले वजा करून टाका. 76 - 4, 100 - 4 आणि 112 - 4. जी बाकी आहे दिलेल्या संख्येतून प्रत्येक वेळेस उरणारी सारखी देऊ नाही तर बाकी अलग देऊ. पहिले दिलेल्या संख्येतून जी बाकी उरायली ती वजा करून टाका, कारण बाकी आपण ही प्लस करत असतो, बरोबर आहे. आणि प्लस करून ते ह्या संख्या आल्या आणि 4 बाकी उरते म्हणजे वजा करून टाका, कॅन्सल. मग आता सांगा 76 - 4 काय येते रे, 72. 100 - 4 काय येते, 96. आणि 112 - 4 काय येते, 108. बरोबर आहे. बस आता काढायचा यांचा तुम्हाला मसावी. 72, 96, 108 चा मसावी. जे बी याचा मसावी असेल ते तुमचा आन्सर असेल, बरोबर आहे का नाही. मग मसावी तुम्ही भागाकार पद्धतीने काढा नाही तर आपण शिकवलेल्या पद्धतीने काढा, बरोबर आहे. 72 आणि 96 मधला डिफरन्स किंवा 72 चे अवयव, बरोबर आहे. या 72 ला जर काटछाट केली तर या पद्धतीने होईल ना, 18 × 4, बरोबर आहे. 12 × 6, 36 × 2, 36 2 72, 12 सकम 72, बरोबर ना. परंतु आता 36 आहे का पहिल्यांदा मोठी बघा, 36 मोठी संख्या. 36 ने याला भाग जाते का, नाही, कॅन्सल. 96 ला जात नाही.
12ने बघा आता सॉरी 18 बघा 18ने 96 ला जातो का नाही कॅन्सल. 12ने याला जातो याला जातो याला जातो म्हणजे याचा मसाई किती आला रे 12. म्हणजे तुमचा आन्सर आहे 12. करेक्ट. 72 96 आणि 108 बरोबर आहे. काही जण काय करतील 96 आणि 108 मधला डिफरन्स बघतील. फरक किती आहे रे फरक 12चा फरक आहे. 72 आणि 96 मध्ये 4 आणि 7 24चा फरक आहे. आपल्याला मोठी संख्या बघायची पहिल्यांदा 24च हो. 24च उत्तर असलं पाहिजे असं वाटलं पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा. उत्तर तर 72 असलं असतं पण 72 ने या उरलेल्या दोन संख्येला भाग जात नाही म्हणून आपण काय केला फरक काढला. फरक आला 24 फरक आला 12 किंवा या दोघांमधला फरक पहा 8 येते 80 आणि ते वरचे 80 म्हणल्या 20 100 आणि 8 बरोबर आहे. किती उरले 8 आणि 8 16 36 म्हणजे याचा अर्थ 36चा फरक आहे याच्यात टोटल. बरोबर ना. मग आता 36 न तर याला भाग जात नाही हे पत्ता कट करा. 24 ने याला भाग जातो का नाही हे पत्ता कट करा. मग राहिलं उत्तर काय 12. 12 ने सगळ्याला भाग जातो म्हणून मसावी 12. आपण शिकवलेलं आहे ना सरकार हे. या दोघांमधला डिफरन्स 12 24चा आहे. या दोघांमध्ये 12चा आहे आणि या दोघांमध्ये 36चा आहे. मग आता या तिघांपैकीच तुमचा आन्सर असलं पाहिजे. पण 36 न सगळ्याला भाग झाला पाहिजे. चाललाय का नाही म्हणून कट. नंतर 24 न सगळ्याला चाललाय का नाही नाही म्हणून कट. पण 12ने सगळ्याला चाललाय म्हणल्यावर हे बी आन्सर हे बी आन्सर हे बी आन्सर. बरोबर आहे का नाही. म्हणून 72 12 सकम 72 12 8 96 12 9 अष्टदर्शी झालेलं आहे का नाही. असं का नवीन सांगायला काही मसावी काढायचा कसा ते तुमच्या आकाराने काढा. मी फक्त पद्धत सांगितली की बाकी वजा करायची आणि आन्सर आलं पाहिजे. झालं का लिहिणं. दुसरा प्रश्न लिहा. म्हणून 72 96 प्रत्यक्ष त्या संख्या कोणत्या आहेत तुम्हाला दिसलं पाहिजे. पर्यायामध्ये 12 ही संख्या असणार आहे ना रे. आता बघ मी पर्यायाकडे देतो म्हणजे तुला दिमाग जास्त चलल तो आज. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिने 44 38 व 26 44 38 व 26 ला भाग दिल्यास प्रत्येक वेळी 2 बाकी राहील. प्रत्येक वेळी 2 बाकी राहील. मी दोन्ही पद्धतीने सांगतो. इकडं आपण डिटेल पद्धत सोडू आणि पलीकडे आपण ऑप्शन सोडू. 4 6 8 10 अशा ऑप्शन आहेत. आता बघा तुम्ही डिटेल पेक्षा यानं किती फास्ट सोडू शकता. राईट 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 पाटील साहेब. पाहत मला सांगा या 44 38 आणि 26 मधून तुम्हाला काय करायचे 2 मायनस. 44 मायनस 2 उत्तर आलं 42. नंतर 38 मायनस 2 उत्तर आलं 36. नंतर 26 मायनस 2 उत्तर आलं 24. तुला शोधायचे या संख्यांना. आता दिसायला संख्या फार सोप्या आहेत. बरोबर आहे का नाही. अजून तिकडे गेलोच नाहीत आपण. फार सोप्या संख्या आहेत. तू सांग ह्या ज्या 3 संख्या दिसायला आहेत यांना कशानं भाग जातो इतक्यापैकी. पर्यायात ऑलरेडी आन्सर आहे. बरोबर आहे. 4 न भाग जातो का नाही जात. बरोबर आहे का नाही. 10 न भाग जातो का विषयच नाही. 8 न भाग जातो का विषयच नाही. 6 न भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. 6 7 42 6 6 36 आणि 6 चौक 24. मसावी म्हणजे दिलेल्या संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी 10 हे मान्य पर्याय आहेत पण 10 न भाग जाईन. मग 8 हे मान्य आहे पण 8 न भाग जाईन झालाय म्हणून 6 कडे गेलो आपण. 4 तर बघाय बी नव्हतं पाहिजे. आधी 10 8 6च बघायला पाहिजे होतं. कारण म्हणजे महत्तम. बरोबर आहे. आले का सांगा पटकन. 42 36 आणि 24. राईट. शुभांगी मॅडम भुरके प्रफुल्ल आव्हाड प्रतिभा करेक्ट आहे. नेक्स्ट डिटेल पद्धत म्हणल्यावर काय झालं असतं. समजा तुमच्याजवळ पर्याय नसते. हे पर्याय आहेत का नाही तो पर्याय. चला मग तुम्ही वजाबाकी तर केलीच असती. प्रत्येक वेळेस जी बाकी 2 उरायली ती मायनस केला असताना ती या संख्यांचा तुम्हाला काय काढायचा आहे मसावी. मग 42 व 36 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 36 आणि 6 42. 36 आणि 24 मध्ये कितीचा आहे 12चा डिफरन्स आहे. बरोबर आहे. मग 12ने भाग चाललाय का सगळ्याला नाही. मग उत्तर किती 6 आन्सर. बरोबर आहे. फरक फरक काढला असताना पण आणि पटकन उत्तर झालेलं आहे. ज्यानं पाहिलं नाही अजून बी काय सांगायला मी त्यांनी मग मागचा व्हिडिओ पाहावा लागेल जर कोणी नवीन जॉईन झाला असेल. मसावी काढण्याची जबरदस्त ट्रिक्स दिलेली आहे ऑलरेडी आपल्या वहीवर. लास्ट सोडवा.
अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने 38, 45 व 52, 38, 45 व 52 ला भाग दिल्यास प्रत्येक वेळी, आता अलग अलग बाकी लिहायचे हा, भाग दिल्यास अनुक्रमे 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 भाग दिल्यास अनुक्रमे 2, 5 व 4 बाकी राहते. सोडवा आता. बाकी तुम्ही म्हणले ना अलग आल्यावर कसं करायचं, तर बाकी अलग आल्यावर कसं करायचं ते तुम्हाला सांगायला. बरोबर आहे. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिने 38, 45 व 52 ला भाग दिल्यास अनुक्रमे 2, 5 व 4 बाकी राहते. ऑप्शन बी देऊ शकतो द्यायचे असतील तर नो प्रॉब्लेम. नाही तर उत्तर तर फार सोपं यायचं. उत्तम डुबे एकदा पाहावं लागते तुम्हाला. जाधव सुरेश करेक्ट आहे. लहू पाहावं लागते तुम्हाला. सागर जोशी करेक्ट आहे. लहू आता वापस राईट आलं. गीता गरुड मॅडम करेक्ट आहे. विनोद फुलपगार करेक्ट आहे. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे, बाकी वजाच करायची रे. 38 मधून 2 गेले गजानन 36, 38 मधून 2 गेले पहिले. 45 मधून म्हणाले 5 गेले, ओके. 45 मधून 5 गेले 40 आणि 52 मधून 4 गेले म्हणाले, ते 52 मधून 4 गेले 48. बरोबर आहे. आता सांग यांचा मसावी काढायचा तुला. यांचा काय काढायचा आहे, मसावी. कोणाचा 36, 40 आणि 48चा जे मसावी असेल तेच तो आन्सर असेल. बरोबर आहे. मग 36 आणि 40 मधला डिफरन्स कितीचा आहे रे, उत्तर 4चा आहे. आणि 40 48 मध्ये 8चा आहे. बरोबर आहे. आणि 36 आणि 48 मध्ये पुन्हा 4 आणि 8 12चा आहे. मात्र 12 आता इथं डिफरन्स लिहितो मी मुद्दाम, तिन्ही डिफरन्स बघायचे. 4, 8, 12. ओके, मोठी संख्या 12 आहे, ठीक आहे. पण 12 ने 40 ला भाग जातो का नाही, पत्ता कट. 8 ने 36 ला, सॉरी 40 ला जातो, 48 जातो, पण 36 ला जातो का नाही. मग 8 मसावी असू शकत नाही. 4 न मात्र तिघायला जातो, म्हणून मसावी याचा किती आहे, 4. म्हणून आन्सर तुमचं 4 पाहिजे. बरोबर आहे. 8 ने भाग जाऊ शकत नाही ना सगळ्याला, म्हणून 8 हे आन्सर असू शकत नाही. 36 40 मधला डिफरन्स जो कमीत कमी डिफरन्स असतो 99% ते आन्सर असते. पण तुम्ही देऊन बघायची, प्रत्येक डिफरन्स काढायचा, काही अडचण नाही. फरक काढणं सोपं आहे. किती जणांना लक्षात आलंय. नेक्स्ट पद्धत बदलू. अशी लहानात लहान पाहिली आपण 3 उदाहरणं. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा, त्याचे पाहिले 3 उदाहरणं. बरोबर आहे. आता पद्धत चेंज करायला काही अडचण नाही. आता पुढची पद्धत घेऊ आपण. पहा आता पुढची पद्धत शिकवायच्या अगोदर, पुढची पद्धत शिकवायच्या अगोदर तुमचं बेसिक थोडंसं ऐकू आपण. ठीक आहे. त्याचं बेसिक काय झालेलं उदाहरणावरून पटवून देतो तुम्हाला. सर लक्ष द्या. आपण पाहिलं नंबर 1 ला पहिली घटना लक्षात घ्या. आपण पाहिलं की बाबा संख्या जर आपल्याला दिल्या 60 आणि 75, बरोबर आहे, आणि यांचा आपल्याला लसावी मसावी काढायला लावला, तर आपण एका मिनिटात सोडवलेलं आहे. आठवते का. मग समजा एक जणाने याला भाग दिला 15 न, 15 चौक 60, 15 पाची 75. बरोबर आहे. म्हणजे मसावी किती आला सांगा, मसावी किती आला सांगा 15, आणि लसावी किती आला सांगा, मसावी गुणिले असामायिक अवयव. त्याला मी 2 मिनिटांसाठी असामायिक अवयव जरी नसेल म्हणायचं तुम्हाला, तर तुम्ही त्याला एक्स वाय म्हणू शकता, कारण हे दोघं जण असतात. त्याला आपण एक्स वाय म्हणू शॉर्टकट मध्ये. मग आता लसावी काढायचं आहे. मसावी तुम्हाला माहिती आहे 15 आहे. असामायिक अवयव कोण आहेत रे, 4 आणि 5. राईट. तर जरा ध्यान दे लसावीकडे, पटकन ध्यान दे की लसावीचं सूत्र काय तयार झालं, मसावी गुणिले असामायिक अवयव, जे बी 2 अवयव देतात. ठीक आहे. मी कुठं येतो तुम्ही बघा, फक्त लक्ष द्या. 15 चौक 60 आणि 60 गुणिले 5 300, म्हणजे तुमचा लसावी किती आला 300. परंतु या लसावी काढताना 4 आणि 5 चा समावेश आहे का नाही ते बघून घ्या. 4 आणि 5 हे काय आहेत, एक्स आणि वाय आहेत. म्हणजेच 2 असे फॅक्टर आहेत ज्याला गुणल्यानंतर आपल्याला लसावी मिळणार आहे. क्लिअर आहे. ही पहिली घटना लक्षात आली का सांगा. लसावीचं सूत्र लिहिलं नसेल तर राईट डाऊन करा. फार महत्वाचा कार्यक्रम. 1
घटना क्रमांक 2 मोडू याला. मला काय सांगायचे ते 2 मिनिटानंतर कळलं, आताच नाही कळणार. नेक्स्ट, लसावी बरोबर सूत्र पहा परत, मसावी गुणिले असामायिक अवयवाचा गुणाकार. दुसरी घटना पाहिली आपण की बाबा रे, लसावी गुणिले मसावी जो असतो, बरोबर आहे, यांचा गुणाकार जेवढा असतो तेवढाच गुणाकार पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या यांचा असतो. बरोबर ना, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या यांचा असतो. हे बी माहिती आहे का सर्वांना? सांगा पटकन. झालेलं आहे का नाही? लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ओके, यस. मग आता लसावी तुम्हाला दिलता 300, मसावी होता 15, पहिली संख्या होती 60, दुसरी संख्या 75. याचा अर्थ या दोघांचा गुणाकार 4500 आला, तर याचा भी किती येणार आहे? 4500 येणार आहे. करून पहा तुम्ही, 60 गुणिले 75. क्लिअर आहे? हा बी घटना संपलेली आहे. बेसिक पुन्हा क्लिअर करायला वापस एकदा. नेक्स्ट, दुसरी घटना महत्वाची संपलेली आहे. आता तिसरी घटना पहा, फार महत्वाचा कार्यक्रम आहे, लक्ष द्या. आता तुम्हाला लसावी दिला होता आणि मसावी दिला होता, बरोबर आहे, आणि तुम्ही या दोघायला भाग दिल्यानंतर काय काढलं? असामायिक अवयवाचा गुणाकार काढला का नाही काढला? म्हणजे मी 2 मिनिटासाठी याला एक्स वाय लिहिलं तर चालते ना. इथं जे उत्तर येणार आहे का नाही, ते एक्स वाय म्हणजे दोघांचं मिळून असणार आहे, एक्स गुणिले वायचं उत्तर असणार आहे. म्हणजे लसावी हे गजानन आता आलता आपला 300 आणि मसावी किती होता? 15. तू सांग, 15 दोन्ही 30, हे काय आलं? 20. एक्स वाय ची किंमत आली ना, ती एक्स ची किंमत आहे ना ती वाय ची किंमत आहे. त्याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. मग 20 चे 2 फॅक्टर कोणते होतात रे? 4 पंच 20, जवळचे लगतचे ज्याला म्हणतो आपण. म्हणजे तुला चौथी कन्सेप्ट लक्षात येईल का सांग? तिसरी चालू आहे वाटतंय. लसावीला मसावीनं भाग दिल्यास, लसावीला मसावीनं भाग दिल्यास आपल्याला जे मिळतंय ते असामायिक अवयवाचा गुणाकार असतो. म्हणजे एक्स आणि वाय ची ती किंमत असते. मग एक्स वाय ची किंमत आपल्याला काढायची 4 25, बरोबर आहे. म्हणजे लसावीला मसावीनं भाग दिला, तुला 4 5 मिळाले, बरोबर ना. वापस इथं आलास तू, हे पाहिजे 4 5 दिले तुला. ओके, आता मेन कन्सेप्ट कडे येतो की मला काय सांगायचं होतं, बरोबर आहे. चौथी कन्सेप्ट आणि पाचवी, सॉरी, आता पुढची कन्सेप्ट अशी आहे. मसावी हा असा घटक असतो, मसावी हा असा घटक आहे ज्याने दोन्ही संख्यांना तर भाग जातो, दोन्ही संख्यांना भाग जातो. ज्या 2 संख्या येतात त्या बरं दिलेल्या, नंबर 2 ला लसावीला भाग जातो, नंबर 3 ला त्या संख्यांच्या बेरजेला भाग जातो, नंबर 4 ला त्या संख्यांच्या वजाबाकीला बी भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे कशा कशाला भाग जातो लसावीनं ते सांगा. मसावीनं, सॉरी, मसावी तर माहिती आहे सर्वांना, दोन्ही संख्यांना. आता बघा, मसावी किती आपला 15 आहे, 2 संख्या कोणत्या आहेत? 60 आणि 75, जाते का नाही भाग? देऊन पहा, 15 चौक 60, 15 5 75. लसावी किती होता? 300, 300 ला भाग जाते का नाही? 15 न जातो. बेरीज सांगा 60 75 ची, 135, भाग जातो का नाही जातो? 15 9 135, बरोबर आहे का नाही? 15 9 135, बरोबर आहे. मग बेरीज कशी आलेली हे ते सांगतो तुम्हाला. हे जे 4 5 दिसायलेत याच्यामध्ये दडलेले आहेत, हे 4 5 दिसायलेत ना, याची बेरीज करा. 5 आणि 4 9 होते आणि गुणिले मसावी करा, 15 गुणिले 9 135, बरोबर आहे. म्हणजेच मसावी गुणिले असामायिक अवयव, तेच करायला तू, दुसरं काय नाही. बेरीज विचारल्यामुळे बेरीज केली. म्हणजे बेरजेला सुद्धा भाग जातो का नाही? मसावीनं जातो. वजाबाकी करा, 75 मधून 60 गेले, 15 राहिले, 15 ला 15 भाग जाते का नाही? म्हणजे मी तुम्हाला समजून सांगालो की मसावी हा नेमका कोणाकोणाचा अवयव असतो, मसावी नेमकं कोणाकोणाला भाग जातो. तर दोन्ही संख्याला जातो, बेरजेला जातो, वजाबाकीला जातो, लसावीला तर जातोच जातो. म्हणजे तुम्हाला प्रश्न एवढा बी आला परीक्षेत की 2 संख्याचा लसावी 60 आहे, तर खालीपैकी कोणती संख्या त्याचा लसावी असू शकेल? काहीच दिलं नाही, फक्त मसावी दिला. खालीलपैकी कोणती त्याची बेरीज असू शकेल, खालीलपैकी कोणती त्याची वजाबाकी असू शकेल, तर तुम्हाला 15 न भाग जाणारी संख्या शोधायची पर्याय, जी असेल ते तुमचं उत्तर. क्लिअर आहे? ह्या प्रश्नासाठी समजून सांगितलं. आता सगळ्यात महत्वाची घटना अजून बी पेंडिंगच आहे, ती म्हणजे अशी की आता परीक्षेमध्ये 60 आणि 75 दिल्यावर तुम्हाला सगळं सोडवता आलं. आता 60 आणि 75 देत नाहीत, ते फक्त एवढं देतात. काय देतात ऐका. आता प्रश्न सुरू झाला तुम्हाला सोडवायचा, नंतर मी देणार आहे सोडवायला. 2 संख्यांचे गुणोत्तर किंवा प्रमाण म्हणतात त्याला, 2 संख्याचे गुणोत्तर तुम्हाला दिले सरकार 4 जसे 5 आहे. किती आहे? 4 जसे 5 आहे. तर जर त्यांचा मसावी म्हणजे HCF जर त्यांचा मसावी 15 असेल, तर पहिला प्रश्न, लहान संख्या कोणती त्यापैकी?
नंबर 2 मोठी संख्या कोणती त्यापैकी, नंबर 3 त्यांचा लसावी किती, नंबर 4 त्या संख्यांची बेरीज किती, आणि नंबर 5 त्या संख्यांची वजाबाकी काढा. आणि नंबर 6 x ची किंमत काढायची आपल्याला, ते बी सांगतो कशी निघते. किती प्रश्न कव्हर होतात गजानन, उगाच सांगितलं नाही. आपण जे घेतो त्याच्या पाठीमागं काहीतरी इतिहास असतो, बरं आहे का नाही. आणि प्रत्येक यशस्वी पुरुष जे काही सक्सेस झालेले लोक आहेत त्याच्या पाठीमागे एक वेदनादायक भूतकाळ असतो, आपल्याला माहित पाहिजे. वेदनादायक, त्यांनी खूप त्रास सहन केलेला असते. आता सांग, दोन संख्याचे गुणोत्तर किती आहे, 4 जसे 5 आहे. क्लिअर आहे. मसावी किती दिलेला आहे सांग, 15 दिलेला आहे. तुला लहान संख्या काढायची, ह्या गुणोत्तराला पुन्हा भाग जाते का? गुणोत्तर काय असते माहिती आहे ना, दिलेल्या संख्या 60 आणि 75 ला भाग दिला, 15 चोक 60, 15 पाहिजे, पुन्हा याला भाग जाते का? नाही. मग डायरेक्ट लहान संख्या काढायची, लहान गुणोत्तर गुण 15 चोक 60, तू आन्सर. मोठी काढायची, 15 पाची 75, मोठी संख्या. लसावी काढायचं आहे का? मग लसावीचं सूत्र आता सांगितलं होतं गजानन, मसावी गुणिले असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर 300. आन्सर. झालं का नाही झालं? तुला म्हणलं होतं लक्षात ठेव, मसावी गुणिले असामायिक अवयव म्हणजे काय असतो, लसावी. मग असामायिक अवयवच आहेत ते 4 जसे 5, दुसरं काही नाही ते, बरोबर आहे. 300. बेरीज काढायची का? मग याच दोघांची बेरीज कर, 4 अधिक 5, बरोबर आहे. आणि गुणिले मसावी किती आहे, गुणिले मसावी 15, 15 × 135 ही बेरीज. वजाबाकी काढायची का? याच दोघांची कर, 5 मधून 4 गेला, 1 राहिला, गुणिले 15 1 15, बरोबर आहे. आणि x ची किंमत काढायची का? जेव्हा बी गुणोत्तर असं असतंय 4 जसे 5, म्हणजे ज्याला पुन्हा भाग देणं शक्य नाही, बरोबर आहे, असं असतंय, तेव्हा x ची किंमत असते दिलेला HCFच 15. आन्सर. बरोबर आहे. किती कन्सेप्ट क्लिअर झाल्या? 6. हे x ची किंमत कधी विचारतात तुला सांगतो गजानन, लक्ष दे. दोन संख्याचे गुणोत्तर असं नाही देत ते, मग ते म्हणते दोन संख्या अनुक्रमे 4x व 5x आहेत. दोन संख्या अनुक्रमे 4x व 5x आहेत, त्यांचा मसावी 15 आहे, तर x बरोबर किती असा प्रश्न विचार. तर 4x व 5x म्हणजे काय? 4 जसे 5. मग 4 जसे 5 ला पुन्हा भाग जाणं शक्य नाही. मी परत परत भाग जाणं काऊन म्हणालो, कारण याला जर भाग गेला तर मग x ची किंमत बदलू शकते, बरोबर ना. याला भाग दिला तर पुन्हा द्यावा लागते भाग आपल्याला. म्हणजे तुम्हाला कोणी दिलं 10 जसे 12, तुम्ही काय यालाच भाग देता का? नाही रे, बेपंच 10 बेसकम 12 करायचं, मग कार्यक्रम चालू करायचा, बरोबर आहे का नाही. आणि x ची किंमत मग 2 न गुणल्यानंतर येते, ते नंतर होईलच. पण वाटलं तर ही कन्सेप्ट सोडून द्या 2 मिनिटासाठी, बाकीचं वरच्याला काय प्रश्न आहे सांगा. दोन संख्याचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे, बरोबर आहे. त्या डायरेक्ट गुणोत्तरालाच गुणायचं 15 न, 15 चोक 60, 15 पाची 75, दोन्ही संख्या मिळाल्या. आताच झालं ना, तेच होतं ना उदाहरण आपलं 60 व 75. आणि 60 व 75 एकदा मिळाल्यावर काय करायचं मग, हे शिकवायची गरज नव्हती तुला. हे बघ, हे मोडून टाकतो, वाटलं जाऊ दे, मला वाटलं लसावी वगैरे तुला काढता यावं म्हणानं. बघ 60 75 ची बेरीज कर, जाऊ दे काय येते, 60 आणि 75 चा लसावी काढून पाय, तूच काढ, 300 येते, बरोबर आहे. आणि बेरीज कर, 60 आणि 75 135, 75 मधून 60 गेले 15, वजा बाकी किती आली 15, संपला विषय. सारखंच यायला आन्सर. 5 ला 5 प्रश्नाचे उत्तर आपल्याला याच्यातून देता येतात. ओके. दोन संख्याचं गुणोत्तर दिल्यानंतर कसं काय करायचं, काय काय प्रश्न याच्या विचारतात, त्याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी 15 का 5 10 मिनिटापासून आपण बोलायलो कंटिन्यू. आता याच्या प्रश्न दिला तर काही अडचण, लक्षात आले म्हणून एकदा येस पाठवा, शॉर्टकट मध्ये नुसतं येस, टोटल नाही लिहिलं तरी बी. ओके, धन्यवाद. राईट, आहेत आहेत सगळेजण जागे आहेत. लिहा पहिला प्रश्न यावर आधारित. मी तुम्हाला अगोदर क्वेश्चन विचारायला, लक्ष दे. प्रश्न असा आहे की समजा मी लसावी दिलाय, बरोबर आहे, आणि इथं दिले काय, मसावी गुणिले काय असते रे, असामायिक अवयवाचा गुणाकार. म्हणजे एक्स वाय लिहिलं तरी चालेल, आता माहित झालं सर्वांना एक्स वाय काय भानगडे, असामायिक अवयव, बरोबर आहे. मग मला सांग, समजा इथं लसावी है आणि भागिले असामायिक अवयव है, बरोबर. म्हणजे हा गुणाकारातला इकडं आला असामायिक अवयव, तर काय मिळेल रे, काय मिळेल, मसावी मिळेल. आणि लसावी हे जाग्यावरच राहू दे, एका सूत्राचा फार फायदा आहे, 3 घटना काढता येतात. लसावी दिलेला आहे, भागिले हा मसावी जर केला तर काय मिळेल, एक्स वाय ची किंमत मिळेल, म्हणजेच असामायिक अवयव मिळतील. राईट, धन्यवाद प्रमोद हातांगळे. हे लिहा तिन्ही सूत्र पहिले, महत्वाचं आहे. सूत्र नाहीच, हे कन्सेप्ट आहे. सूत्र म्हणूच नका याला, मी उगं तुम्हाला समजावून सूत्र म्हणाल, पण माझी मत काय आहे, एकच वळ लक्षात ठेवा, ह्याच्याहून हे
ह्या तीन पैकी तुम्हाला दोन घटना माहित असतील, ह्या तीन पैकी दोन घटना कोणत्या भी माहित असतील तर तिसरी काढतायत, असं माझं मत आहे. ओके, तीन पैकी दोन घटना माहित असतील तर काय आपल्याला तिसरी घटना काढता येते. आता लिहा क्वेश्चन नंबर 1. दोन संख्याचे प्रमाण, आता सारखा देईन वेगळा देईन काही विचारायचं नाही. दोन संख्याचे प्रमाण 3 जसे 4, दोन संख्याचे प्रमाण 3 जसे 4 असून त्यांचा लसावी, त्यांचा लसावी 288 आहे. त्यांचा लसावी 288 आहे. तर प्रश्न पहिला, त्यापैकी लहान संख्या कोणती, आणि प्रश्न दुसरा, त्यापैकी मोठी संख्या कोणती, वगैरे वगैरे काही सोडू शकता. पहिले लहानच काढा म्हणजे लक्षात येईल. राईट, रणजित पाटील. जाधव सुरेश, विनोद, आदिनाथ, गीता गरुड मॅडम, बघूत आपण आले का. चला पहा, आताच सांगितलं होतं, डबल सांगायची गरज नाही. आता लसावी दिलाय भागिले असामायिक अवयव दिलेत, म्हणजे XY दिलेत, असामायिक अवयव बरोबर मिळणार आहे तुम्हाला मसावी. पहिले मसावी काढणं फार गरजेचं आहे. मग लसावी 288 आहे. असामायिक अवयवाचा गुणाकार म्हणजे 3 चौक 12 आहे. पार दोन्ही 24 बरोबर आहे. 12 चौक 48. किती आला रे मसावी? 24 आला. संपलेलं आहे उत्तर. आता काय इथपर्यंत कोणाला कळालं नाही ते सांगा पटकन. लसावी 288 भागिले असामायिक अवयव 3 आणि 4 आहेत का नाही सांगा. दिलेले आहेत की वर 3 गुणिले 4 आणि त्यानं भाग दिला म्हणजे तुम्हाला काय मिळाला? मसावी. आणि एकदा मसावी मिळाला की ह्या 3 जसे 4 ला मसावीनं गुणलं दोन्ही संख्या मिळतात. 24 त्रिक 72, 24 चौक 96. म्हणजे याचं आन्सर होतं लहान संख्या 72, मोठी संख्या 96. बरोबर आहे. मसावीने त्या गुणोत्तराला गुणलं की आपल्याला दोन्ही संख्या मिळतात. ज्ञानेश्वर मलांडे, 96 मोठी आहे बरोबर आहे आणि 72 लहान आहे. क्लिअर आहे. सारखा देणार नाही. आता दुसरा कोणता बी असो प्रमाणावरच असणार पण वेगळा वेगळा. काही जण नाही एक द्या सारखा. बरं घे. दोन संख्याचे प्रमाण लिहिणं ज्याचं झालं नाही त्यांनी लिहा पटकन. दुसरा प्रश्न, दोन संख्याचे प्रमाण 3 जसे 5 आहे. दोन संख्याचे प्रमाण 3 जसे 5 असून त्यांचा लसावी 225 आहे. त्यांचा लसावी 225 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती किंवा त्यांचा मसावी किती? तुम्हाला तिन्ही प्रश्न विचारले त्याच्यात. आता काय काय विचारले ते पहा. लहान संख्या कोणती दुसऱ्या नंबरला विचारले. त्यापैकी मोठी संख्या कोणती? त्यापैकी मोठी संख्या कोणती? नंबर 3 ला त्यांचा मसावी किती? मसावी बरोबर प्रश्नचिन्ह, मोठी संख्या बरोबर प्रश्नचिन्ह. बरोबर आहे. पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा डबा. डबा खाच्या आधी या डब्यात काहीतरी लिहा. करेक्ट. लसावी 225 आहे. सूत्र डबल लिहित नाही मी आता. मसावीचं सूत्र लिहायलो मी. लसावी भागिले असामायिक अवयवाचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5
15 न 225 ला भाग दिल्यावर 15च येतात, म्हणजे मसावी मिळालेला आहे आपल्याला HCF. मसावी हे 15. आता काय रे, लहान संख्या का? मग त्या प्रमाणाला गुणणं. 15 गुणिले लहान अवयव 15 त्रिक 45, मोठी 15 पाची 75 आणि मसावी आताच आलाय तो 15. बस, मसावी 15, लहान संख्या 45, मोठी संख्या 75. याला पाहिजे की नाही याला पाहिजे? कारण मसावी माहित असेल तर डायरेक्ट उत्तर शोधता येते. फॉर एक्झाम्पल दुसरं पहा. झालंय, सुरोसे दत्ता, अर्जुन हंडगे, करेक्ट. पहा, तिन्ही प्रश्न सोडवले. लहान संख्या 45, मोठी संख्या 75, मसावी आला 15. डबल सांगायची इच्छा आहे का? अरे खाली 225 ला भागल्यावर 3 5 15 येतात. 15 न 225 ला भागल्यावर वर्गच आहे ते. बरोबर आहे का नाही? दोन संख्याचे प्रमाण किंवा गुणोत्तर लिहा. 2 जसे 5 आहे व त्यांचा मसावी, बरोबर आहे, त्यांचा मसावी लिहा 14 आहे. त्यांचा मसावी 14 आहे. बरोबर आहे. तर पहिला प्रश्न, त्या संख्या कोणत्या? नंबर 2, त्या संख्यांची बेरीज किती? त्या संख्या कोणत्या? त्या संख्यांची बेरीज किती? दोन प्रश्नाची उत्तर द्यायची. त्या संख्या कोणत्या आणि त्या दोन संख्यांची बेरीज किती? एवढा वेळ आवाज येईन काय? राईट. मसावी दिल्यावर तो लोडच घ्यायचा नाही की रे. 2 जसे 5 आहे ना, डायरेक्ट मसावीनं गुणायचं. याला 14 2 28, 14 पंच 70. ह्याच त्या दोन संख्या आहेत. विषय समाप्त. बरोबर आहे का नाही? लहान संख्या 28, मोठी संख्या 70. बरोबर का नाही? आता तू बघ, टॅली करून सांगतो या ठिकाणी. हे पहा, हे 28 70 आहे, याला भाग द्यायचा मसावी. तर लोकांनी भाग दिला 14 न. 14 2 28, 14 पंच 70. मला बघ, हे 14 काय आला? मसावी आला HCF. आणि हे 2 आणि 5 काय आहे? प्रमाण. मग 14 दोन्ही बघ 28, 14 पंच 70. अशा पद्धतीने असते ते. डायरेक्ट प्रमाणाला गुण. बेरीज विचारली का? मग यांचीच बेरीज करणं. 2 अधिक 5 बरोबर बेरीज आली 7. 7 गुणिले मसावी 14 7 98. आन्सर. नको वाटत असेल तर 70 प्लस 28 कर, मला काय अडचण नाही. बेरीज विचारल्या 70 प्लस 28 98. किंवा मग प्रमाणाची बेरीज करायची 5 आणि 2 7. नुसती बेरीज विचारली असती तर संख्या काढायची काय गरज आहे? डायरेक्ट त्या बेरीज विचारल्या 2 आणि 5 चीच बेरीज करायची 7 आणि त्याला गुणायचं मसावीनं. मसावी गुणिले 7 म्हणजे 14 गुणिले 7. उत्तर याले 98. क्लिअर आहे? सांगा बरोबर आहे का पटकन? पुढचा लिहा. दोन संख्याचे गुणोत्तर किंवा दोन संख्याचे प्रमाण, दोन संख्याचे गुणोत्तर किंवा दोन संख्याचे प्रमाण, दोन संख्याचे प्रमाण आपल्याला दिलेले 7 जसे 9 आहे, 7 जसे 9 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे, तर त्यांचा लसावी किती? तुम्हाला आता विचारले LCM काढा. LCM बरोबर. दोन संख्याचे प्रमाण 7 जसे 9 आहे, त्यांचा मसावी 4 आहे, तर त्यांचा लसावी किती? करेक्ट. करूड मॅडम, आव्हाड मॅडम, फुरके मॅडम, जाधव सुरेश, करेक्ट. अर्जुन हंडगे, विनोद फुलपगार, राईट आले. काय लसावी म्हणजे काय? नाही याला काय झालं? लसावी बरोबर काय म्हणलं होतं? तीनदा तीनदा लिहून घ्या, लक्षात ठेवा. काय करायचं ते करा. मसावी गुणिले असामायिक अवयव असतात. असामायिक अवयव, असामायिक म्हणजे XY. मग लसावी काढायचा आहे. मसावी दिलेला आहे 4, असामायिक अवयव आहेत 7 आणि 9, ह्यांचा फक्त गुणाकार. बरोबर आहे. 9 7 63, 63 गुणिले 4 252. आन्सर. फिनिश.
लसावी बरोबर का असते मसावी गुणिले असामायिक अवयव, म्हणजे 4 गुणिले 7 गुणिले 9 वर्धित कधी दिसायले त्यांचा गुणाकार करा, जे येईल ते तुमचा लसावी असेल. आलंय का नाही? पुढचा प्रश्न लिहा. दोन संख्याचे गुणोत्तर 13 जसे 17, दोन संख्याचे गुणोत्तर 13 जसे 17 असून बरोबर का नाही, त्यांचा मसावी 7 आहे, त्यांचा मसावी 7 आहे, तर तुमच्या मनावर सांगायचं तर लसावी सांगा, पण मला विचारायचं होतं त्या दोन संख्येतला फरक. तर त्या दोन संख्यातला फरक सांगा. तर त्या त्या दोन संख्याची वजाबाकी, तर त्या दोन संख्याची वजाबाकी किती? जसं बेरीज विचारलं तसं वजाबाकी विचारली. तुम्ही लसावी बी काढू शकतो आपण, आता काही अडचण नाही. कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या, म्हणजे का करावे बाबा आपण तसं. लसावी 1567 ते बी काढला, वजाबाकी 28 ते एका सेकंदातच आलते. कारण 17 मायनस 13 याचाच वजाबाकी करायची, 7 न गुणायचे, बरोबर आहे. कारण फरक विचारलाय ना, वजाबाकी तर वजाबाकी केली याची, वजाबाकी 4 आली, 4 गुणिले 7, 7 चोक 28. करेक्ट आहे, पहिल्याच उत्तर राईट आहे. ज्यांनी लसावी बी सोडवला LCM त्यांनी काय केलं असेल, HCF इंटू XY, बरोबर आहे. मग HCF 7 आहे इंटू XY 13 इंटू 17, दोघांचा गुणाकार बराच अवघड गेला असेल, केलाय का काही जणांनी? बरोबर आहे का? हाच 1567 केलाय का सर्वांनी? करून पहा, केला नसेल तर 1567 यायला पाहिजे. 17 त्रिक 51, वरी 7 एक 7, बरोबर आहे. 17 एक 5 उरले, 17 एक 17 22 केला सर, एवढाच यायला ना. दिलीप लय बखळ यायला तुमचं. 119 त्या दोन संख्या यायल्यात का? ओके. ते म्हणताय दोन संख्या विचारल्या असते एलसीएम सोडून, तर हो 13 जसे 17, 7 न गुण, 13 7 91 आणि 17 7 19 असे. पहिली संख्या 91, दुसरी 119 आली असते. मग एकाच घटनेमध्ये तुला एलसीएम काढता आला, त्याची वजाबाकी काढता आली आणि त्या संख्या भी काढता आल्या. आता 119 मधून 91 वजा करून पाहा, तुला कळलं 28च उरायले. 100% फरक संख्या मिळाल्यावर काय करेक्ट आहे. ओके, बघा तिन्ही घटना लक्ष द्यायला का नाही, पटकन सांगा. दोन संख्याचे गुणोत्तर, पुढचं लिहा अजून नसेल कळालं तर. पॅक झालं पाहिजे, मागच्या सारखं करायचं नाही आपल्याला यावेळेस. दोन संख्याचा आता तुम्हाला दिले गुणोत्तर 5 जसे 6 आहे समजा, 5 जसे 6 आहे आणि त्यांचा लसावी, मसावी नाही आता लसावी, त्यांचा लसावी 420 आहे, त्यांचा लसावी 420 आहे. तर HCF काढा, म्हणजे काय रे, मसावी काढा. तर त्यांचा मसावी किती?
आलं? राईट. पहा, लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवाचा गुणाकार असतो. माहिती आहे आपल्याला. मग लसावी 420 आहे, मसावी दिलेला आहे आपल्याला, दिलेलाच नाही, काढायचा आहे, गुणिले 5 गुणिले 6. तर आता या x ची किंमत काढताना काय होईल, जे 420 हे जे 5 सक 30 दिसायले तिकडे भागाकारात आले, 3 एक 3, 3 चौक 12, किती आला आन्सर सांगा पटकन, 14. हाच असेल याचा HCF. सूत्र झाले. 4-5 उदाहरणं झालं आपण बेजार व्हायलो. आता काय विचारलं ते विचारू द्या. सध्या मसा विचारला होता म्हणून 14 बरोबर आहे. 14 ने याला गुणलं असतं, 14 पंच 70 आणि 14 84, तर दोन्ही संख्या बी मिळाल्या असत्या का नसत्या सांगा. मसाई माहित असल्यावर डायरेक्ट गुणोत्तराला गुणायचं, उत्तर मिळालं. हे सूत्र VIP अगोदरच सांगितलं, त्याच्यावर आपण 15 मिनिटं झालं बोलायलो. हा, कंटिन्यू. चला पुढचा प्रश्न घ्या. आता किती जणांना माहित आहे सहमूळ संख्या काय भानगड आहे? सहमूळ को प्राईम नंबर माहिती आहे का? सहमूळ संख्या सांगा. मी इथे लिहितो 4 आणि 10 ह्या सहमूळ संख्याची जोडी आहे का? 15 आणि या ठिकाणी समजा 23 लिहिले, यापैकी सहमूळ संख्याची जोडी कोणती आहे? समजा